जाणून घेण्यासाठी घटना अभ्यासक उल्हास बापट सर आपल्यावर आहेत. सर, या 6 खासदारांना व्हीप जारी केला होता. हे 6 खासदार जे आहेत तेही उपस्थित राहिले नाही. या संदर्भात पुढे काय होऊ शकतं आणि काय ठरतं? राजकारणात न जाता अत्यंत थोडक्यात घटनात्मक प्रोव्हिजन काय ते तुम्हाला सांगतो. आता व्हीप जो असतो तो कायदे मंडळामध्ये मतदान करताना कोणाला कसं मतदान करायचं असा असतो. तर त्याच्या विरुद्ध जर का मतदान केलं किंवा मतदानच केलं नाही किंवा ॲबसेंट राहिले तर अँटी डिफेक्शन लॉ लागू होतो. परंतु अँटी डिफेक्शन लॉमध्ये म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये स्वच्छ शब्दात दिलं आहे की एखाद्याने आपणहून जर का पक्ष सोडला तरी त्याला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. आता पक्षाच्या मीटिंगला तुम्हाला बोलवलं असताना तुम्ही जर का पक्षाच्या मीटिंगला आला नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही तो पक्ष सोडला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि पक्षांतर बंदी कायदा तुम्हाला लागू होतो. तर हे 6 लोक जे आलेले नाहीत त्यांच्याविरुद्ध त्यांचा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा स्पीकरकडे अँटी डिफेक्शन लॉ खाली पिटिशन करू शकतो. त्यांना वेगळा गट स्थापन करण्याचा अधिकार आहे का आणि स्थापन होऊ शकतो का किंवा मर्ज हे होऊ शकतं? आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला अशा स्वरूपाचा 4 वर्ष महाराष्ट्राचा पडून आहे, त्याच्यावर अजून निर्णय दिलेला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की या कायद्याच्या 4थ्या पॅराग्राफमध्ये स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की एखाद्या पक्षाने मर्जर केलं दुसऱ्या पक्षाने मर्जर केलं तर ते चालतं, पण त्यासाठी एक कंडिशन आहे. ते म्हणजे कायदे मंडळातले त्यांचे सदस्य जे आहेत त्यातल्या 2/3 सदस्यांचा त्याला पाठिंबा पाहिजे. म्हणजे निर्णय जो आहे तो पक्षाने घ्यायचा आहे, कायदे मंडळातल्या सदस्यांनी घ्यायचा नाही आहे. तो कायदे मंडळातले सदस्य म्हणाले की आम्ही नवीन पक्ष निर्माण केला आहे आणि आमचं मर्जर करायचं, तर तसा अधिकार त्यांना राज्यघटनेत दिलेला नाही आहे. आता याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते स्पीकर ठरवतील. स्पीकरला डिस्क्रिशन आहे की हा वेगळा गट म्हणून मान्य करायचं का नाही करायचं. सुप्रीम कोर्टात जाता येईल ना. याचं कारण असं की स्पीकर आपल्याकडचे हे सगळेच राजकीय पक्षाचे असतात, कोणी राजीनामा देत नाही. आत्ताचे सुद्धा जे स्पीकर आहेत ते भाजपचे आहेत आणि ते दिसतं त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा दिसतं लोकसभा प्रोसिडिंग जर का पाहिली. त्यामुळे मला असं वाटतं ते हे कोयसाय ज्युडिशियल म्हणतो आम्ही प्रोसिडिंग ट्रिब्युनल आहे, इथून सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येतं. पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो की 4 वर्ष खटला चालला आहे मागचा, अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही. समजा आत्ता पुन्हा हे गेले 4 वर्षांनी लागला तोपर्यंत मुदत संपते सगळ्या लोकांची, मग काय उपयोग आहे नंतर निर्णय देऊन. तर कॉन्स्टिट्युशनल इश्यू जर का असेल तर सुप्रीम कोर्टाने 6 महिन्याच्यात निर्णय देणं आवश्यक आहे. तो दिला नाही तर सुप्रीम कोर्टाकडनं फार मोठं चूक होती आहे असं मला वाटतं. कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तुम्ही जर का फार उशिरा निर्णय दिलात तर तो जस्टिस होतच नाही. पण मग ते निवडणूक आयोगाकडे सगळं हे परत सांगतात आणि निवडणूक आयोग परत सुप्रीम कोर्टाकडे, म्हणजे हे सगळं फुटबॉल. नाही, कसं असतं निवडणूक पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकारच मुळे निवडणूक आयोगाला आहे. ते कुठल्या कायद्याखाली कलमाखाली ते की आत्ता मी जात नाही, परंतु त्यांना तो अधिकार आहे. पण ते ठरवताना त्यांनी कायदे मंडळात कोणाची मेजॉरिटी आहे, पक्षाच्या संघटनेमध्ये कोणाची मेजॉरिटी आहे आणि घटनेप्रमाणे त्या पक्षाच्या कोण चाललं या सगळ्याचा विचार करून तो पक्ष द्यायचा असतो. आत्ताच्या शिंद्यांना जो पक्ष दिला गेला ते इलेक्शननी काय सांगितलं, इलेक्शन कमिशननी की कायदे मंडळात त्यांना बहुमत आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना पक्ष देतो आहे. आता इथे तुमच्या एक लक्षात येईल मगाशी जे मी म्हटलं तसं की स्पीकर हा जसा एखाद्या पक्षाचाच मेंबर असतो तसं इलेक्शन कमिशनची नेमणूकच मुळी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केली जाते. त्यामुळे ते अंपायर म्हणून काम करतील याची काही गॅरंटीच नाही आहे. आता हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार करतात. इलेक्शन कमिशन चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात. त्यामुळे हे अंपायर राहत नाहीत. म्हणजे राज्यघटनेनी स्पीकर, इलेक्शन कमिशन, गव्हर्नर यांनी अंपायरसारखं काम करावं असं म्हटलं आहे, तर इथे होत नाही आहे. आणि मग ते सुप्रीम कोर्टाकडे गेलं तर अत्यंत दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की सुप्रीम कोर्ट ज्यावेळी निर्णय देत नाही तेव्हा आम्ही कायद्याच्या म्हणजे LLBला शिकवताना आम्ही सांगतो की निर्णय